भारतभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. एकनाथ महाराजांची समाधी मंदिर असलेलं पैठण हे तीर्थक्षेत्र असून इथं कायमच भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळते. पैठण हे तालुक्याचं असल्यानं ग्रामीण भागातून या ठिकाणी जाण्या येण्यासाठी भक्त आणि इतर प्रवासी एस टी बसचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत असतात. म्हणून या बस स्थानकामध्ये प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक बस स्थानकामध्ये चौकशी कक्ष स्थापन करण्यात आले. परंतु पैठण बस स्थानकामध्ये चौकशी कक्ष तर आहे, पण त्यामध्ये अधिकारी नियमित हजर राहत नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होताना दिसून येते. प्रवाशांना आपली बस किती वाजता येणार ही विचारणा कोणाकडे करावी असा प्रश्न नेहमीच पडतोय. याबाबत आम्ही आगार प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल राऊत यांनी दिली आहे. चौकशी कक्ष असूनही त्या खुर्चीवर कोणताच कर्मचारी नसल्यानं अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आगार प्रमुख काय कारवाई करतील याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी अनिल राऊत, छावा क्रांतीवीर सेना प्रदेश सरचिटणीस. आमच्या पैठण बसस्थानकाची अवस्था अशी झालेली आहे, अडचण आणि नसून खोळंबा अशा पद्धतीचं एक आमच्या पैठण बसस्थानकाची परिस्थिती झालेली आहे. कारण की इथे जो चौकशी कक्ष अधिकारी आहे, म्हणजे इथे की जो प्रवाशांची वर्दळ असते, काही प्रवासी आबालवृद्ध असतात. ह्या प्रवाशांना कोणती गाडी किती वाजता आणि कोणत्या बसस्थानकावर लागेल याची कुठलीही माहिती नसते आणि त्यासाठी चौकशी कक्ष अधिकारी या बसस्थानकाचे स्थापन केलेलं आहे. परंतु चौकशी कक्ष अधिकारी हे कधीच या चौकशी कक्षामध्ये नसत आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आहे. आम्ही छावा क्रांतीवीर सेनेतर्फे शिष्टमंडळ भेटू आगार प्रमुखांना भेटणार आहोत आणि या ठिकाणी निवेदन देणार आहोत की चौकशी कक्ष अधिकारी या ठिकाणी थांबले पाहिजे आणि प्रवाशांची गैरसोय टाळली पाहिजे. प्रतिनिधी सोपान कोळकर, छत्रपती संभाजीनगर, NTV न्यूज मराठी.